The Great Happiness. बुद्धं शरणं गच्छामि। मनोपुब्बाङ्गमा धम्मा मनोसेट्ठा मनोमया मनसाचे पदुठेन भासति वा करोति वा ततो दङ दुःखमनवेति चक्रं वहतो पदम् मनोपुब्बङ्गमा धम्मा मनोसेट्ठा मनोमया मनसाचे प्रसन्नेन भासति वा करोति वा ततो दङ सुखमनवेति छायाव अनपायिनी। संपूर्ण विश्वाला ज्याने सुख शांती मानवता तथा दुःख मुक्तीचा आर्य संदेश दिला असे ते दुःख मुक्तीचे मार्गदाता दुःख मुक्त महामानव महान कारुणिक तथागत भगवान सम्यक संबुद्ध तथागतांनी आपल्या शुद्ध प्रज्ञेतून निर्मिलेला सद्धम्म आणि त्याच सद्धम्माचा गेली 2500 वर्षांपासून सातत्याने अहोरात्र प्रचार आणि प्रसार करणारा पूजनीय भिक्खू संघ या महान आणि सर्वश्रेष्ठ अशा त्रिरत्नांना प्रथमतः त्रिवार अभिवादन करतो, ज्यांच्या महान आणि असीम त्याग प्रभावामुळे आपल्याला जो हा अनमोल असा बुद्ध धम्म लाभला आणि ज्यांच्यामुळे आपल्याला हे एवढे मोठे वैभव प्राप्त झाले असे महान युग प्रवर्तक भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या महामानवाच्या महान अशा धम्मक्रांतीमध्ये संपूर्ण जीवनाला समर्पित करून आज या महान मंगलमय आर्य उपोषथ दिनी आपल्या यवतमाळ जिल्ह्यातील मारेगाव या शहरामध्ये राहणारे श्रद्धावान धम्म उपासिका उपासक कविता गौतम ताकसांडे संपूर्ण ताकसांडे परिवारातील श्रद्धावान धम्म उपासक ताकसांडे बाबा यांच्या 58व्या जन्मदिनाचे औचित्य साधून आणि सेवानिवृत्तीचे औचित्य साधून पूज्य भिक्षू संघाला त्यांच्या निवासस्थानी बोलावून भोजन चिवर परिष्कार आदी दान देऊन आपल्या या धम्मराजिका बुद्ध विहारामध्ये जाहीर धम्मदेसनेचे आपण आयोजन केलाय। तेव्हा या धम्मदेसनेच्या कार्यक्रमासाठी भारतीय बौद्ध महासभा या संस्थेचे सर्व सन्माननीय पदाधिकारी बुद्ध विहाराशी संबंधित सर्व महिला मंडळ उपासक उपासिका मारेगाव आणि सर्वच परिसरातील धम्मदेशना श्रवण करण्यासाठी उपस्थित असलेले आपण श्रद्धावान धम्म उपासक उपासिका बालक तथा बालिकांनो, तद्वतच दी ग्रेट हॅपीनेस या आपल्या YouTube चॅनलचे सर्वच दर्शक सर्वप्रथम तुम्हा सर्वांच्या प्रती मंगल मैत्री सद्भावना व्यक्त करतो आणि आपणा सर्वांच्या दुःख मुक्ती करिता तथागत भगवान बुद्धांद्वारा शिकविलेल्या धम्मोपदेशास प्रारंभ करतो। आपण सर्वांनी शांत एकाग्र आणि श्रद्धायुक्त चित्ताद्वारे या अनमोल बुद्धवाणीला आपल्या हित सुखाकरिता श्रवण करावे, ग्रहण करावे। बऱ्याच वेळापासून सकाळपासून आपण
उपस्थित आहात बुद्ध विहारातही आणि तामगाडगे परिवाराकडेही. ऍक्च्युली आम्ही सकाळीच औरंगाबाद वरून निघालो आणि ऐकताना आम्ही ऐकलं बा यवतमाळला कार्यक्रम आहे. आता यवतमाळ म्हणजे काय असं जवळच आहे, 2-4 तास लागतात असं आम्हाला वाटलं. त्यानुसार आम्ही निघालो. तर येता येता इथे 450 किलोमीटर झालं बाबा. पण तशी गाडी चालवत होते, आता येईल मग येईल, आता येईल मग येईल. लोकेशन पाहून इथपर्यंत आम्ही पोहोचलो. तर आम्हाला पोहोचण्यासाठी विलंब झाला, उशीर झाला. त्यामुळे तुम्हालाही कुणाला त्रास झाला असेल तर काही हरकत नाही, झाला तर तसे लय त्रास होतात जीवनामध्ये. त्याच्यापेक्षा भंतेजींचं भिक्खू संघाचं म्हणजे काय म्हणून त्याला वाट पाहणे नाही का, हे चांगलीच गोष्ट आहे. चांगल्या लोकांची वाट पाहिली पाहिजे, नको त्या लोकांची वाट पाहून काय फायदा नाही. आणि त्यामुळे भिक्षू संघ धम्माचं काम करतो आणि त्यामुळे उशीर होतोच, नेहमी कधी उशीर होतो. तर आम्ही ते पोहोचलो आणि तामगाडगे परिवारामध्ये भोजनदान प्राप्त झालं. त्यांनी इथे ताक सांडे तर ताक सांडे नाव ठेवले आता. तर ताक सांडे परिवारामध्ये निमित्त आहे ताक सांडे बाबांचा जन्मदिवस. किती वर्ष झाले बाबा? 60 झाले म्हणतात. आम्ही 58 म्हणून तुम्हाला तरुण करत होतो आम्ही. 60 वर्ष झाले आणि निवृत्ती पण आहे आता सध्या. तर एकदा आपण सर्वांनी आज जे काही पुण्य ताक सांडे परिवाराकडून संपादित करण्यात आला आहे, शिवरदान देऊन, भोजनदान देऊन, बहिष्कार दान देऊन, या संपूर्ण पुण्यकर्म बाबांच्या निरोगी उदंड आयुष्यासाठी तथा संपूर्ण ताकसांडे परिवाराच्या सुख शांतीसाठी सहाय्यक बनो, यासाठी आपण सर्वांनी त्यांच्या पुण्याचं साधुकाराने अनुमोदन करावं. आणि एका ताकसांडे परिवारासाठी प्रचंड टाळही वाजवतो. अशा लोकांचं कौतुक केलं पाहिजे आणि असे लोक प्रत्येक ठिकाणी असायला पाहिजे असं आमचं मत आहे. घरगुती कार्यक्रम जरी असला तरी आता लोक तयार होत आहेत. तुम्ही पाहत असाल आपल्या ग्रेट हॅपीनेस वरती, सोशल मीडियावरती, वाढदिवस जरी असेल मुलाचा किंवा कुणाचा तर लोक धम्मदेसनेसाठी कार्यक्रमाचं आयोजन करतात. बघा, घरी भोजनदान देतात आणि विहारात धम्मदेसना ठेवतात किंवा पेंडॉल वगैरे टाकतात. खूप मोठा खर्च करतात. तुम्ही पाहतच असाल. बघा, कार्यक्रम जरी छोटा आहे किंवा कार्यक्रमाचं निमित्त मात्र असते, पण ज्यांच्यामध्ये खरंच बुद्ध धम्मसंघाच्या प्रति श्रद्धा आहे, ज्यांच्यामध्ये खरंच बाबासाहेबांच्या विचारांच्या प्रति श्रद्धा आहे आणि ज्यांना खरंच वाटते बाबासाहेबांचं काम झालं पाहिजे, लोकांपर्यंत धम्म पोहोचला पाहिजे, लोकांमध्ये परिवर्तन घडलं पाहिजे, लोक पंचशीलधारी झाले पाहिजे, आणि उपसताचं पालन करणारे लोक झाले पाहिजे तयार, लोक विहारात जाणारे तयार झाले पाहिजे, लोक माता पितांची सेवा करणारे तयार झाले पाहिजे, पती पत्नीचे संबंध चांगले बनले पाहिजे किंवा समाजाचं काम करणारे लोक तयार व्हावेत, यासाठी म्हणून लोक धम्मदेसना ऐकतातही आणि मग लोकांना ऐकवावी म्हणून मोठ्या शुद्ध हेतूने खर्च करून धम्मदेसनेचं आयोजन करतात. बघा, म्हणून ताकसांडे आई, ताकसांडे बाबा यांनी या कार्यक्रमाच्या निमित्ताने आम्हाला बोलावलाय आणि आपल्या धम्मराजिका बुद्ध विहारामध्ये हा कार्यक्रम आयोजित केलाय. आणि म्हणून मी मनपूर्वक ताकसांडे आई, ताकसांडे आई बाबा आणि त्यांच्या संपूर्ण परिवाराच्या प्रती विशेष मंगल मैत्री व्यक्त करतो. त्यांचं मनपूर्वक अभिनंदनही करतो. बऱ्याच वेळापासून आपण इथे बसलात, तुमचे चेहरे पाहतोच आहे. आम्ही बसलोय या प्लॅस्टिकच्या खुर्चीवर. बराच वेळ झालं. खुर्ची कडक असते. तुम्हाला असं वाटतं कामा नये की खुर्चीवर बसले, पण खुर्ची कडकच असते अशी काही नाही. आणि त्यामुळे डॉक्टरनं सांगितलं जास्त बसू नका, बसण्याचाच कार्यक्रम आहे. गाडीत आहे बसा, कार्यक्रमात आहे बसा. तर बघा, जास्त बोलणार नाही मी. घड्याळाचा काटा पुढे पुढे सरकतोय. दोन्ही भंतेजींची प्रवचन झाले, सुंदर सुंदर बोलले भंतेजी. विहार फार सुंदर आहे तुमचं. मी आईला विचारलं बा विहार छोटा आहे की मोठा आहे, लोक बसतील की वगैरे काय. ते म्हणे बा फार मोठा आहे. खरंच मोठं विहार आहे. धम्मराजिका नावही सुंदर आहे. आणि मला वाटतं याचं बौद्ध महासभा बुद्ध विहार कमिटी मारेगाव यांच्या वतीने सर्व काही व्यवस्थापन चालते. निश्चितच बुद्ध विहारात तुम्ही येत असाल अशी आशा बाळगतो. तुम्ही माहीत नाही येतात की नाही हे सगळे, पण येत असाल नसाल तर या तर खरं. नाही तर बापा कपडे पांढरे किती घाला, बाबासाहेबाला जयंतीला कार्यक्रमाच्या दिवशी किती हार घाला,
फुलं किती, वाहन मेणबत्त्या किती लावा, आणि पुरणपोळी काय काय कशाचं जेवण किती करा, त्यातनं काही फायदा होत नाही. आणि खरं तर वाईट नका वाटू देऊ, विहार किती मोठं असेल, वस्ती किती मोठी असेल, त्याच्यात राहणारे लोक किती मालामाल झालेले असले, परंतु ते जर धार्मिक नसतील, बाबासाहेबांचं काम करत नसतील, म्हणजे धम्माचं काम करत नसतील, समाजाला जोडण्याचं काम करत नसतील, निर्व्यसनी बनत नसतील, तर त्यांच्या त्या जगण्याला, त्यांच्या त्या श्रीमंतीला, ते विहार मोठं असण्याला, अजून काय काय असण्याला काही उपयोग नाही. मला पाहन फुलं वहा असं असेल तर काय फायदा आहे तुम्हाला सांगतो. कारण अनेक ठिकाणी जातो, वाईट नका वाटू देऊ बाप्पा, तुम्ही चांगले असाल, त्यात काही विषय नाही, तुमच्यासारखं तर कोणीच नाही आहे. पण काही काही ठिकाणी जातो, आता लहानपणापासून फिरतो समाजामध्ये, पहा विहाराचा कार्यक्रम उद्घाटनाचा लय चांगला झालेला असतो, लय लोकांना जेवू घातलेला असते, लय मोठा कार्यक्रम, भाषण, प्रवचन, मूर्तीची प्रतिष्ठापना, लय काय काय झालेलं असते, आणि नंतर विहार बंद. भगवान बुद्धाला लॉकअप मध्ये टाकते आणि बाबासाहेबाला लॉकअप मध्ये टाकते. या जयंतीचा हा दुसऱ्या जयंतीला बदलते, मूर्तीवर धूळ चढते. मला आनंद झाला, सुंदर मूर्ती आहे, स्वच्छ केलेली आहे, आजच स्वच्छ केलेली असेल असा काही विषय नाही, रोज होत असेल स्वच्छ तर फार चांगली गोष्ट. एकदा जरा खरंच मान हलवतात, आम्ही येतो म्हणणाऱ्या साठी एकदा साधुकार द्या, विहारात अहो द्या साधुकार बाबा त्यांच्यासाठी. कारण हे जिवंत ठेवायचं आहे आपल्याला, बाबासाहेबांचा धम्म बाबासाहेबांनी आपल्याला दिला की नाही, तो जिवंत ठेवायचा आहे. आणि म्हणून बघा, विहार जिवंत राहिली पाहिजे तर बाबासाहेबांचा विचार जिवंत राहील, नाही तर मग काही खरं नाही पहा. तर त्यामुळे तुम्हाला आधी बोलत नाही, मी सांगतो या जगामध्ये असे अनेक प्रकारचे लोक आहेत, पण 4 प्रकारचे लोक तुम्हाला सांगतो. किती प्रकारचे लोक आहेत? आता तुम्ही कोणत्या प्रकारात मोडता ते तुम्ही स्वतःला विचारा. फक्त इकडं तिकडं बोट नका करू, हे बोट इकडं दुसरीकडे केलं की 4 बोट आपल्याकडे असतात, त्याचं ध्यानच नसते आपल्याला, आपलं चालूच राहते. ते बरोबर नाही म्हणते, ती बरोबर नाही म्हणते, जिंदगी त्याच्यातच जाते काही काही लोकांची. तर बघा, काही लोक अशी असतात, आता बाबांचा जन्मदिवस साजरा होतोय, भगवंतानं सांगितलं आपण किती वर्ष जगलो यापेक्षा आपण कसे जगलो, कसे जगतोय याला फार महत्व आहे. काही लोक फार कमी जगतात. मी नेहमी सांगतोय, तुम्ही ऐकत असाल, भगवंताच्या काळात 120 वर्षाचं आयुमान होतं, त्याही पेक्षा अधिक 120 वर्ष सरासरी लोक जगायचे, त्याही पेक्षा जास्त. भगवान बुद्ध किती जगले आपले? बाबासाहेबांच्या काळामध्ये सहसा 100 वर्षाचं आयुष्यमान होतं. आता ही 100 वर्षाची आणि त्याही पेक्षा अधिक वयाची माणसं आहेत, बरोबर आहे. पण बाबासाहेब किती वर्ष जगले? तुम्ही जेवढे संत महापुरुष आहेत नाही, त्यांच्याबद्दल जर सर्वे केला तर बहुतेक महापुरुष जेवढे आहेत ते लवकर गेलेले आहेत. याचा अर्थ असा नका समजू की कर्मानच गेले. कारण मी नेहमी सांगतो की जे चांगलं काम करतात नाही का, इतरांच्या हितासाठी झिजतात, खपतात, मरमर राबतात, त्यांचं मेंदू जास्त काम करते, त्याचं बरोबर आहे, ही बॉडी जास्त काम करते. आता हातावर हात ठेवून बसून टप्पूच मारायचं आणि झोपायचं, काय काम धंदा? आणि असे 100 वर्ष जगले काय ना 1000 वर्ष जगले, कोणाच्या कामाचे बाबा? आणि जगावत कशाला अशा लोकांनी म्हणतो. कारण रिकामे लोक जगून काय फायदा बा? काही काही लोक, घरचे लोक वाईट लागलेले बाबा, सारी दुनिया चालली म्हणते, हे पाहून जात नाही म्हणते. आता ती त्यांना बोलून दाखवत नसेल, पण चांगल्या लोकांकडे, कल्याण मित्राकडे बोलून दाखवते. कारण भयंकर त्रास देतात काही काही लोक बाबा, घरातल्याच लोकांना त्रास, बाहेरच्यांना तर सोडा हो, बाहेरच्यांचा तर संबंधच नाही म्हणते. माझंच घर, माझीच गाडी, माझंच काय टीव्ही, माझाच मोबाईल आहे म्हणते, मी किती काही वापरेल म्हणते, कसं दुसऱ्याला काही देणं घेणं नाही, पण परेशान करते. ते भगवंताने सांगितलंय आपण किती वर्ष जगलो हे महत्वाचं नाहीये. तुम्ही, मी, प्रत्येक जण किती वर्ष जगलोय, 100 वर्ष जगलो, कोणी 90 वर्ष जगलाय, हे महत्वाचं नाहीये. आपण कसे जगतोय, कसे जगलो याला मात्र फार महत्व आहे. आपण जेव्हा जातो तेव्हा ज्यांच्याशी रक्ताचा संबंध नव्हता असे लोक जर हळहळ व्यक्त करत असतील हृदयातून, तर निश्चितपणे आपलं जीवन सार्थक झालंय, आपण काहीतरी करून गेलोय असा त्याचा अर्थ होते.
नाही तर आपण गेल्यावर दाटू मोठूच असं झेंडू बाम लावून कोणी असं रुमालानं कुंकीला लावून डोळ्याला लावत असेल तर ते काम डुप्लिकेट रडू काय कामाचं. आणि घरातले कोणी रडत नसेल तर काय कामाचं जीवन नाही बघा. आणि त्यामुळे तुम्हाला सांगतो बघा, काही लोक असतात असे पहिल्या प्रकारातले स्मशानात जळालेल्या अर्धवट लाकडासारखे. अर्धवट जळालेले स्मशानात लाकूड पाहिले का तुझे? स्मशानात जात असता की नाही कधी? पाहतात म्हणजे ते यांच्यासारखे नाही हो, या लोक जे फिरायचे त्यांच्यासारखं नाही. अंतिम संस्कारात जात असताना काही काही लोक जातात आणि दूरच लांब राहतात. त्यांना वाटतं बुद्धीत लागेल ती काही बुद्धीत काही लागत नाही. तुम्हाला सांगतो तर काही लोक असे असतात की स्मशानामध्ये अर्धवट जळालेल्या लाकडासारखे. बिलकुल असे लोक आहेत या जगामध्ये, आजही आहेत, कालही होते, उद्याही राहतील. कारण अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या गुणावाले लोक असतात. गुणामध्ये पण काही कमी गुण, काही जास्त गुण, अवगुणांमध्ये सुद्धा काही कमी अवगुण, काही जास्त अवगुण असतात. जसं आंबा फारच जास्त पिकला की बरोबर लागत नाही, नको म्हणतात की जास्त पुढंच गेलाय म्हणतात. तुमच्याकडे काय म्हणतात त्याला? आंबा पिकला, जास्त पिकला आंबा उतरला. झाडावर तर तेव्हाच उतरला होता, पण ते पिकण्यातून अजून जास्तच पुढे गेला आणि मग उतरला म्हणतात. ते नको मग त्याचा रस बरोबर लागत नाही, खायला बरोबर लागत नाही. म्हणून क्वालिटीमध्ये क्वालिटी असते कोणत्याही गोष्टीची. समजा फुल आहे तर फुलात पण क्वालिटी आहे. म्हणजे सुंदर जरी असेल, सुगंधित असेल, पण एकमेकांपेक्षा जास्त पण सुंदर असते. किंवा कोणी काही वाईट जरी असेल, बरोबर नसेल, तर त्याच्यापेक्षा वाईट असते काही. म्हणून काही लोकांचा स्वभाव असा असतो की स्मशानात अर्धवट जळालेल्या लाकडांसारखे लोक. भगवान बुद्ध म्हणाले स्वतःचंही हित करत नाहीत आणि दुसऱ्यांचंही हित करत नाही, घरच्यांच्या कामी पडत नाही आणि समाजाच्या कामी पडत नाही. बघा बिलकुल असे लोक असतात का नाही? त्या स्मशानात जळालेल्या अर्धवट जळून पडलेलं लाकूड कोणी म्हणते का चला पाणी तापवायला घेऊन येऊ? तुम्ही आणलं का कधी? कोण कशाला आढळ बाबा, त्या लाकडासोबत भूत आलं तर काय तर कोणी वापरेल का ते? पूर्णाच्या पोळ्या बनवायच्या, स्वयंपाक बनवायचा, लग्नाचा स्वयंपाक बनवायचा आणि लाकडच नाही आणि स्मशानात जळून अर्धवट जळून पडलेले लाकडाचे घेऊन येऊ आपण, कोणी म्हणेल काय? म्हणजे ते काही कामाचे नसतात असे लाकडं. तसेच काही लोक. मग पुरुषही आले त्याच्यात आणि स्त्री आहे आल्या, आणि ते कोणते आहे जाती धर्माचे असो, बिलकुल असे काही लोक त्या अर्धवट जळालेल्या लाकडासारखे असतात. खाण्यासाठी जगतात आणि जगण्यासाठी खातात आणि खाता बटन दबलं गेलं. काय म्हणतात? गेलं ठीक आहे. काय प्रकार नाही म्हणतात लोक. म्हणजे काय कामाचीच नव्हती, बिलकुल कोणाच्या कामीच पडले नाही, बिलकुल घरच्यांच्या कामी पडत नाही आणि दुसऱ्यांच्या कामी पडत नाही. असे काही लोक या जगामध्ये आहेत. त्यांचा एक पहिला प्रकार सांगितला की असेही लोक आहेत या जगामध्ये. तुमच्या घरी कोणाच्या असतील बापा? सांगते कोणी इथं कोण कोणाला? कारण झाकल्या मुठी कोणाच्या 1.25 लाखाच्या तर कोणाच्या 2 लाखाच्या तर कोणाच्या 5 लाखाच्या असतील. आणि आपली अवगुण आणि आपल्या घरच्या लोकांबद्दलचे अवगुण बाहेर कोण पकडत बसते बापा? दुसऱ्याचं पकडायला सांगावं फक्त. मारे गावात त्या कॉर्नरला काय घडलंय इकडं लगेच खबर लागते आणि पाकडतच बसते. तुम्ही नाही बाबा, तुम्ही पाकडत नसताल. पण काही लोक आता भक्तीजी बोलले बा, काही लोकांना पाकडायचंच काम आहे. कोणाकडे पाहिलं की स्कॅन करते असं, लग्नात गेलं कोणी सजून बिजून आलं की असं, नवऱ्याला पाहिलं की असं. इथं बिहारात कोणी दान देऊ लागलं खाल्ली वडी खिशाकडे पाहते, लोकांकडे पाहतो, ही खिशाकडे पाहते, लोकांच्या पॉकेटकडे पाहते, किती काढते किती देते. आणि मी कसं काय करू मग आता बाप्पा? माझ्याकडे तर देणं होणार नाही म्हणते. आता बारीक तोडी करते. बाप्पा नको देऊ ना तुला, कोण दे म्हणते. पण दुसरं करू लागलं पुण्यकर्म तर मनानं एकदम प्रसन्न तर राहा. कारण भगवंतानं सांगितलं कोणी जर पुण्यकर्म कुशल कर्म करत असेल तर आपण अनुमोदन केलं पाहिजे. त्या अनुमोदन म्हणजे साधुकाराने अनुमोदन केलं तर आपलंही पुण्यकर्म. पण दुसरं पुण्यकर्म करताय आणि मला करता येत नाही, बारीक तोंड करत असेल तर भगवान बुद्ध म्हणाले लय मोठं पाप कर्म होते. मला खरंच सांगतो. आणि त्यामुळं बघा अशा प्रकारचा एक प्रकार आहे की बिलकुल कोणत्याच कामाचे नाही. म्हणजे धार्मिकही नसतात, शील नाही, समाधी नाही, प्रज्ञा नाही, दान नाही, कोणाच्या वाट्याला जाणं नाही, कोणाला काही चांगलं सांगणं नाही, स्वतःचं हित करणं नाही, बिलकुल
आले काय तर आले जन्माला आणि गेले काय तर गेले, कहाँ गए ये भी पता नहीं, क्या लेकर आए थे और क्या लेकर जा रहे ये भी पता नाही, आणि कोणाला खबर नाही. 20 रुपयाचा हार टाकला की झालं म्हणते लोक. तुम्ही नाही तसे, पण असे लोक असतात. तर पहिला प्रकार समजला तुम्हाला. हे असे जे लोक असतात तर त्यांना कोणता प्रकार म्हटलं? स्मशानात अर्धवट जळालेल्या. तर दुसरा प्रकार सांगितला बघा, त्याला म्हणतात आपल्याकडे लोकधार्जिणे लोक असतात. काही लोकधार्जिणे समजते तुम्हाला? समजते की नाही? लोकधार्जिणे म्हणजे दुसऱ्याचं हित करते पण आपलं हित करत नाही. त्या दिवशी एक आई बोलता बोलता मी भंतीजी तुम्ही जे सांगितलं ते बरोबरच सांगितलं. म्हटलं काय सांगितलं? तर तुम्ही जे म्हणता की नाही काही काही लोक काहीच कामाचे नसतात, ते म्हटलं तर आमच्या घरचं तसंच माणूस आहे. म्हटलं बापा बरं झालं, पण ते नाही म्हणून बोलले, त्यांच्या समोर नाही बोलले तर भांडण व्हायचं. बाबा मी काही त्यांच्या समोर बोललो तर मी म्हटलं मला माहित नव्हतं बाबा तुमच्या घरचं कोण कसं आहे ते. मी तर हे सार्वजनिकरित्या सांगितलं की समाजामध्ये असे लोक असतात. तर मी त्यांना विचारलं मग कसं काय? तर ते आपले भंतेजी अगोदर चांगलं काम करत होते म्हणे, नंतर काही काम करत नाही. म्हटलं करतात काय? बाहेर जाऊन म्हणे त्या ग्रामपंचायतीत जातील, तहसील कार्यालयात जातील, याची टोपी त्याला, त्याची टोपी याला लावतील, याचं काम करून दे, त्याचं काम करून दे, याच्याकडून चिरीमिरी घे, 20 रुपये घे, 50 रुपये घे, तुला याचं सही करून देतो, काय काय करून देतो, कोणती फाईल पास करून देतो. आणि ते पैसा आम्हाला माहितही होत नाही म्हणते. त्याची दारू पिते, संध्याकाळी दारू पिऊन येते, तंबाखू खाते, पडून राहते, आडीवर आडी टाकून म्हणते बस नाश्ता झाला का म्हणते तयार सकाळी उठल्यावर, आणि जेवण झालं का म्हणते, आणि जेवण करते पुन्हा सटकते म्हणजे पुन्हा संध्याकाळी येते म्हणते दारू पिऊन जेवण करते. आम्हाला पैसे देत नाही, आम्हाला विचारतही नाही, आम्ही कामाला जातो म्हणते आणि आम्ही आमचं चालवतो. बघा आता हे धार्जिन आहे, लोकधार्जिन आहे. लोकधार्जिन म्हणजे लोकांचं करते थोडंफार असं तसं, पण ते फायदा म्हणजे तसा फायदा करत नाही धर्माच्या बाबतीमध्ये, पण लोकांचा जे काही फायदा असेल व्यावहारिक दृष्ट्या तो तसा फायदा करते. तर असे लोक लोकधार्जिणे असतात. बघा काही काम धंदा करत नाही स्वतः, म्हणजे दुसऱ्याच्या काही कामाला पडतात, पण आपल्या घरच्या घराकडे काही लक्ष नसते. बघा त्यांचं मुलगी मोठी झाली का, मुलगा मोठा झाला का, त्यांच्या लग्नाचं काही पाहू का, शाळेचं काही पाहू का, शाळेत जाऊन येऊ का, मास्तरला भेटू का, मॅडमला भेटू का, पोरग शिकते का चांगलं, काही गुणी निघते का, अवगुणी निघते का, अभ्यास करते का, पोरीच्या नादी लागते का, पोराच्या नादी लागते का, बिघडते. त्याच्यावर खरंच असे आहेत बघा जगामध्ये लोक, म्हणजे हसण्यासाठी बोलत नाही मी, ऍक्च्युअल मध्ये काही लोक जेव्हा रडतात ना तेव्हा खरोखर इकडे वेदना होतात बघा. कारण मी तर म्हणतो कुणाची जिंदगी बर्बाद करण्याची तुम्हाला कोण अधिकार दिला? तुम्हाला जर लग्न करून संसार करता येत नव्हता तर लग्न केलं कशासाठी? कशासाठी लग्न केलं? आणि दुसऱ्याला दोष देऊन कसं चालेल या जीवनामध्ये? आपलेही दोष असतात ना. असं कोण इथे आहे? बुद्ध जर सोडले, अरहंत जर सोडले तर या जगात असं कोणी नाही आहे की कोणाच्या चुका होत नाही. होत नाही चुका. बुजुर्ग लोकही चुकतात आणि जवान लोकही चुकतात. सासू पण चुकते, सून पण चुकते. असं काही नाही की सूनच चुकते, असं काही नाही की सासू चुकते, असं काही नाही की नवराच चुकतो, असं काही नाही की बायकोच चुकते, असं काही नाही की बहीणच चुकते, असं काही नाही की भाऊच चुकतो. या जगामध्ये चुकत नाही असा माणूसच नाही बघा. जो चुकतो तोच माणूस, बरोबर की नाही? जे चूक होईल तोच माणूस. चुकीची सुधारणा करेल तो माणूस, चुका करत राहील तो माणूस नाही. चुका झाल्यावर त्याच्यात सुधारणा करेल तो माणूस. आणि म्हणून सांगितलं भगवंताने की काही लोक असे लोकधार्जिणे असतात की कोणाच्याच कामी पडत नाही, धर्मापासून ते अलिप्त राहतात. तुमच्या मारे गावात असे लोक असतील पण विहाराशी संबंध नाही, नाही का? बुद्ध बाबासाहेबांच्या विचाराचा काही संबंध नाही. दारू पियाची, तंबाखू खायचं, घर बर्बाद केलंय, हे विक ते विक, भीक मागे काही लोक असतात बघा. बिलकुल हा पंगत उठू द्या फक्त बस. जेवायला कुठे असू द्या तिथं बरोबर मांडे खायला येते म्हणजे येते बघा. असे काही काही लोक असतात. तर हा दुसरा प्रकार लक्षात ठेवा तुम्ही, लोकधार्जिणे लोक असतात. तर तिसरा प्रकार सांगितला बघा की काही लोक असे असतात स्वार्थी प्रवृत्तीचे. पहिला प्रकार कोणता? स्मशानात अर्धवट जळालेला. दुसरा प्रकार सांगितला लोकधार्जिणा. आणि तिसरी प्रवृत्ती सांगितली स्वार्थी प्रवृत्ती. आता हे स्वार्थ्या प्रवृत्तीचे कसे असतात? भगवंताने सांगितलं की काही लोक असे असतात की दुसऱ्याचं भलं नाही करणार, दुसऱ्याचं बिलकुल भलं नाही करत, आपलंच भलं करण्याच्या नादात असतात बघा. आपल्या समाजात असे लोक कमी नाही.
तुमच्याकडे लय असतील बापा. माझी माडी पहा म्हणते, माझा हॉल पहा म्हणते, माझी एसी पहा म्हणते, माझा एलसीडी पहा, एलईडी पहा, माझा पोरगा लागला ते पोरगी लागली म्हणते, काय काय लागलंय. आणि जे तिला वर्गणीला मागायला गेले की पगार झाले. बघा तुम्ही सगळं काही आहे, पोट भरलं, टम फुटायला आले हो, एवढं कमवले. मी म्हणतो बाबा हे कोणामुळे कमवलं, कोणामुळे कमवतात आपले लोक. खराय का नाही. खातो तो घास आणि घेतो तो श्वास फक्त आणि फक्त आपल्या बाबासाहेबांमुळे आहे. कुत्र्याला किंमत होती, म्हशीला डुकराला किंमत होती, पण माणसांसारखे माणसं असून आपल्या माणसांना किंमत नव्हती. जोहार मायबाप करावा लागायचा, खुळखुळ्याची काठी असायची. घरामधून बाहेर दुपारी सूर्य जेव्हा डोक्यावर असेल तेव्हाच बाहेर पडावं लागायचं, अशी परिस्थिती होती. मंदिरात नाही, धार्मिकता नाही, काहीच नाही. नवीन कपडे घालण्याचा अधिकार नव्हता, सोन्याचे दागिने घालण्याचा अधिकार नव्हता, शाळेत जाण्याचा अधिकार नव्हता. त्याचं उदाहरण स्वतः बाबासाहेब आहे. वर्गाच्या बाहेर बसावं लागलं की नाही, फळ्यावर जाऊ दिलं का पोरांनी. बाबासाहेबांवरती वेळ होती तर आपल्या लोकांवर काय असेल नाही का. बडोद्याला असताना गोमूत्र शिपडायची की नाही ते शिपाई, बघितलं असेल चित्रपट सिरियल मध्ये. म्हणजे अशी परिस्थिती होती. गळ्यामध्ये गाडगं होतं की नाही. थुंकी सुद्धा आता तुम्ही कुठे थुंकत असाल तर थुंकी जमिनीवर पडू नये म्हणून गळ्यामध्ये त्या मडक्यामध्ये थुंकावं लागायचं. हे पायाचे ठसे जमिनीवरती उमटू नये, दुसऱ्याचे ठसे त्याच्यावर पडून त्याचा पाठ होऊ नये म्हणून कमरेला झाडू होता. ते ठसे पुसून निघाले पाहिजे, झाडून निघाले पाहिजे. ही अशी परिस्थिती होती आपल्या समाजाच्या वाट्याला. बाबासाहेबांनी ती परिस्थिती पूर्ण बदलून टाकली. कालचे गुलाम कंगाल असलेले लोक आज मालामाल झाले की नाही. पण सगळेच बाबासाहेबांना म्हणजे हे करतात का, म्हणजे कृतज्ञता व्यक्त करतात का. काही काही बिलकुल नाही म्हणतात. बाल्या बाल्याची माय, बाल्याची बायको, 10 बाय 10च्या खोलीत समाज गेला म्हणते चुलीत म्हणते. तुम्ही नसाल म्हणत बापा, पण काही काही गोष्ट करतो. बिलकुल असेच आहेत बघा. काही लोक कामालाच येत नाहीत बघा. म्हणजे खरं पाहिलं तर आम्ही जातो काही काही गावांमध्ये विहार अर्धवट आहेत, अत्यंत अस्वच्छ विहार आहेत. बाबासाहेबांच्या पुतळ्यावर धूळ चढलेली आहे. विहाराला भिंत नाही, कुठे गेट नाही. भगवान बुद्धाची सिमेंटची एवढीशीच मूर्ती आहे किंवा कुठे काहीच व्यवस्था नाही आहे बघा. आणि घर पाहाल त्या वस्तीतले तर असे डोळे फिरतील एवढे भारी भारी घर. तुम्ही मुस्लिमांकडे पहा, पहले मस्जिद तयार होती है, उसके बाद लोगों के घर तयार होते. बघितलं तुम्ही, तुमच्याकडे असतील, आपण कुणाला नावही ठेवत नाही, कुणाचं हे नाही करत, पण तुम्ही बघा लोक अगोदर आपलं धार्मिक स्थळ निर्माण करतात. तुम्ही शिखांचे गुरुद्वारे पहा, टोले जंग असतात बरोबर. जे धम्मासाठी झिजतील, जे धम्मासाठी श्रद्धा प्रकट करतील त्या लोकांची सर्वार्थाने प्रगती होत असते बघा. आता आम्ही थायलंड मध्ये जाऊन आलो, तुम्हाला तर मी फोटो टाकत राहील, तुम्हाला दिसतील, त्याचा व्हिडिओ पण होईल. तर त्या थायलंड मध्ये किती लोकांची श्रद्धा म्हणाल तुम्ही. 1000 किलो सोन्याची भगवान बुद्धाची मूर्ती, 500 किलो सोन्याची प्युअर भगवान बुद्धाची मूर्ती. विहार ते सोन्याचं बघा, बिलकुल एवढी स्वच्छता, विहाराप्रती भिक्खूच्या प्रती एवढी श्रद्धा त्या लोकांच्या मनामध्ये. आणि त्यामुळे बाबासाहेबांनी हे जे काही आपल्याला दिलंय त्याची आपण जाणीव ठेवली पाहिजे. स्वार्थी आपण असायला नाही पाहिजे. आपण धम्मासाठी पण देणारे असलो पाहिजे, जगणारे असलो पाहिजे. कारण आपण बटन दबते आपलं, तुम्ही ऐकताय पाहिजे, बटन दबते माझं आहे, दबते बाबा आम्हाला जे काय देत असतील लोक. काय कुठं मड्यावर घेऊन जाणार आहे का खरंच. आणि खरंच घेऊन जात नाही कोणी. तुम्ही नाही, मी नाही बाबा, जातो का. मी नेहमी सांगतो, आपलं बटन दबलं काय होते, कोणीतरी येते जवळच. माणूस गेला असेल म्हातारा बाबा येते जवळ, आणि बाई गेली असेल तर अशी आई येते माझी म्हातारी जवळ. कानात काय राहिले का पाहते, इकडे काय राहिले कोणती पाहते, कमरेला काय पिशवी का ते पाहते, अंगठी बिंगटी आहे का ते पाहते, बुशा खाली का उशी खाली काय ठेवलं का ते पाहते. आणि नंतर म्हणते उचला म्हणते, काढून घेतलं की उचला म्हणते बा. असं म्हणत नाही बापा, लय मेहनत केली, कमवलंय त्यांनी, राहू द्या ना त्यांच्याच गट. आतापर्यंत तुमच्या मालेगावमध्ये घडली का अशी घटना, खरं सांगा घडली का. अहो कोणत्याच जाती धर्मात घडणार नाही अशी घटना. इथं सगळं काही ते प्रेम आहे, पैशावर प्रेम आहे, धनावर प्रेम आहे लोकांचं. हकीकत मध्ये जर खरंच प्रेम असतं तर स्मशानावर एक नाही, त्या सरणावर लय लोकांना उड्या घेतल्या असत्या. घेते का कोणी. ते टेंब्यानं आग लावताना लोक म्हणतात बाजूला हत्ती, आग लगेच बाजूला होते.
असं म्हणत नाही, मला हे राहू द्या याच्यावरती, म्हणजे वाईट नका वाटू देऊ, म्हणजे असं नाही म्हणत आहे मी, पण ही खरी हकीकत आहे. आणि त्यामुळे तुम्हाला सांगत आहे की स्वार्थी प्रवृत्तीचे लोक असतात, स्वतःच पोट भरतील, समाजाचा, धर्माचा किंवा इतरांचा, गरिबांचा, शोषितांचा, पीडितांचा विचार करणार नाही. तुम्ही बाबासाहेबांचं उदाहरण घ्या. बाबासाहेब त्या गरिबांसाठी झिजले, खपले, राबले. जर स्वतः स्वार्थी असती प्रवृत्ती तर MA, PhD, DSc, LLD, D.Litt, बॅरिस्टर ऍट लॉ एवढ्या डिग्र्या घेतलेले, बॅरिस्टर असलेले बाबासाहेब, प्राध्यापक असलेले बाबासाहेब नाही का स्वतःसाठी जगू शकले असते ना. राजगृह स्वतःसाठी बांधलं म्हणतात, पुस्तकांसाठी बांधलं बाबासाहेबांनी राजगृह, आणि त्या राजगृहामध्ये राहून समाजाची चळवळ केली बाबासाहेबांनी. मेलेल्या लोकांना अमृत पाजवलं बाबासाहेबांनी. कालचे मेलेली माणसं आपले बघा आज घडा बोलू लागले बघा, जय भीम म्हणतात, आपला जे काही अधिकार आहे तो गाजवण्याचा प्रयत्न करतात, संविधानात्मक तरतुदी मिळाल्या. आणि त्यामुळे बाबासाहेबांनी जसं दिलंय तर तेवढं तर कोणी देत नाही, कोणीच देणार नाही, परंतु आपण देणाऱ्यांपैकी पण असायला पाहिजे असं मला म्हणायचं आहे. म्हणून काही लोक इथे असतात स्वार्थी प्रवृत्तीचे, आणि ते फक्त स्वतःच पोट भरतात, दुसऱ्याचा विचार करत नाहीत. आपल्या लोकांनी जर मागे फिरून पाहिलं, पुढे गेलेल्या लोकांनीही जर मागे वळून पाहिलं तर समाजाचा उद्धार झाल्याशिवाय राहत नाही. मी तर म्हणतो आता विहार आहे, बरोबर आहे, तुमच्याकडे होते की नाही माहित नाही, प्रत्येक एरियामध्ये एखादी कॉलनी असेल, नगर असेल, तिथे कितीतरी प्राध्यापक असतील की नाही, आपले असतील की नाही, रिटायर्ड झालेले डॉक्टर असतील, इंजिनियर असतील, तर त्यांना सुट्टी असेल की नाही, रिटायर्ड होत असतील की नाही. तर मला म्हणायचं आहे की किमान रिटायर्ड झाल्यावर आपल्याकडे जे कौशल्य आहे, आपल्याकडे जी बुद्धिमत्ता आहे, आपण विहारात जाऊन समाजातल्या गरीब पोरांना, पोरींना एकत्र करून त्यांना शिकवू शकलो पाहिजे, एखादा दिवस दिला पाहिजे. आता आम्ही बघा चॅरिटी हॉस्पिटलचा आमचा नियोजित प्रकल्प आहे, प्लॅन आहे आपला, तुम्ही पाहत असाल तर भविष्यामध्ये चॅरिटी हॉस्पिटलचं निर्माण करणार आहे आपण. कारण भगवान बुद्धांनी करुणा तत्व शिकवलं, बरोबर की नाही. आता करुणा फक्त सांगण्यासाठीच आहे का भगवंताची, तर ती आपल्या आचरणातही असायला पाहिजे. आणि म्हणून आम्ही चॅरिटी हॉस्पिटलचं निर्माण करणार आहोत, आणि तिथे सर्व जाती धर्माच्या लोकांना, जे गरीब आहेत, ती दुबळे आहेत, कारण आज दवाखान्याचा खर्च लोकांना, गरिबांना परवडण्यासारखा नाही आहे. कितीतरी लोक दवाखान्यात पैशा अभावी मरतात, म्हणजे मरू द्यावं लागते इच्छा नसताना. बघा तुम्ही पाहत असाल तर अत्यंत दीन अवस्था असते. तुमच्याकडे सरकारी हॉस्पिटल असेल तर कधी चक्कर मारत जा तुम्ही. यवतमाळला तुम्ही जर कधी गेलात, सरकारी दवाखान्याच्या बाहेर जर पाहिलं तर लोक हताश होऊन रडत, एकदम बारीक डोळ्यानं, बारीक चेहऱ्यानं बसलेले असतात बघा. म्हणजे पैसा नसतो, शेत नाहीये, घर विकलेलं आहे, दागिने विकलेले आहे, माणूस ऍडमिट आहे आतमध्ये, जो कोणी आहे आपला, पैसे लावायला तयार असतात काही काही लोक. डॉक्टर म्हणते की बा माणसाला पैसा लावण्यात अर्थ नाही, किंवा डॉक्टर म्हणते पैसे आणा तर पेशंट बरा होईल, हे इंजेक्शन द्यायचं आहे, ते इंजेक्शन द्यायचं आहे. आणि तुम्हाला म्हणून सांगतो मी की आपण इतरांच्या साठी सुद्धा जगणारे असलो पाहिजे, इतरांचा विचार करणाऱ्यांपैकी आपण असायला पाहिजे. आणि त्यामुळे भगवंताने सांगितलं काही लोक स्वार्थी असतात, आपल्यात कारुण्य भाव असायला पाहिजे, आपल्या दयेचा भाव असायला पाहिजे, आपण इतरांचा विचार करणाऱ्यांपैकी असायला पाहिजे. इतरांचा विचार करणारी माणसाचं मन हे मोठं असते बघा, तुमच्या माहितीसाठी. त्यांचं मन मोठं असते, ते इतरांचा विचार करतात. नाही तर बहुतेक लोक इथे स्वार्थी असतात बघा. बहुतेक लोक माझाच विचार करा म्हणून, सासू म्हणते मलाच विचारा, सूर म्हणते मलाच विचारा, म्हणते बापा तुमच्याकडे असेल असं. प्रत्येक जण म्हणते मला विचारा, माझ्या मनासारखं झालं पाहिजे म्हणते, बिलकुल मला जे वाटते तसंच झालं पाहिजे, मलाच विचारलं पाहिजे म्हणते. परंतु भगवंत म्हणाले की जर असं वाटते तर इतरांचाही विचार करा. तुम्हाला जर प्रेम पाहिजे तर इतरांना प्रेम द्या. तुम्हाला कोणी समजून घ्यावं असं वाटत असेल तर दुसऱ्याला समजून घ्या. तुम्हाला कोणी मदत केली पाहिजे असं वाटते तर दुसऱ्याला मदत करा. भगवान म्हणाले कर्माचं जशास तसं फळ आहे या जगामध्ये, आज नाही तो कल, कल नाही तो परसो. आणि त्यामुळे जगाशी तसाच व्यवहार करा जो व्यवहार तुम्हाला चांगला वाटेल, योग्य वाटेल, बरोबर की नाही. कारण जेव्हा भोगण्याची वेळ येते तेव्हा तिथे पर्याय उरत नसतो, तुमच्या माहितीसाठी सांगतो. आणि जीवन छोटसच आहे, आणि म्हणून प्रत्येकाने स्वार्थी प्रवृत्ती आपली काढून टाकली पाहिजे, निस्वार्थी बनलं पाहिजे. म्हणून तिसरा प्रकार सांगितला, या जगामध्ये स्वतःच हित करणारे काही काही लोक आहेत, दुसऱ्याच्या हिताचा विचार करत नाहीत बिलकुल. आणि चौथा एक प्रकार सांगितला, तो सर्वोत्तम प्रकार आहे, सर्वश्रेष्ठ प्रकार आहे, आणि त्याला काय म्हटलेलं आहे,
की स्वतःचंही हित करणारे लोक आणि दुसऱ्याचंही हित करणारे लोक असतात. काही काही बघा स्वतःचं पण हित करतात आणि इतरांचं पण हित करतात, पण असे लोक फार कमी असतात या जगामध्ये. स्वतःचं पण हित केलं पाहिजे ना. कोणत्या अर्थाने? आध्यात्मिक दृष्ट्या स्वतःचं हित करता आलं पाहिजे आपल्याला. आपण दान पुण्य करणारे असलो पाहिजे, आपण सील पालन करणारे असलो पाहिजे, आपण ध्यान करणारे असलो पाहिजे, आपण विहारात जाणारे असलो पाहिजे, आपण धम्मदेशन ऐकणारे असलो पाहिजे, तर दुसऱ्याला सांगू शकतो आपण. कदाचित खोटं आपणच विहारात जात नाही, दुसऱ्याला सांगण्यात काय अर्थ आहे का? नाही तर भाषण जयंतीला माहिती दिलाय म्हणून सांगायचं. बाबासाहेब म्हणायचे की किमान रविवारी विहारात गेलो पाहिजे. हे स्वतः येत नाही, याची बायको येत नाही, याचे लेकर येत नाही, काय ढेकळाचं ज्ञान देतो लोकांना. असे आहेत बाबा. तुम्ही नाही बारीक तोड नका करू, पण समाजात आहेत काही लोक असे नाही का, म्हणजे येणार नाही तर मिळू द्या फक्त. हे भेटलं हे भेटलं म्हणजे खुर्चीने हे भेटलं आणि पॉम्पलेटवर नाव आलं तर मग विचारू नका बाबा, सगळे आजार हे पळतात आणि येऊन बसते ना. असं विहारात चला म्हटलं की नाही म्हणते शुगर झालाय, बीपी झाली, पोरीला सांभाळायला कोणी नाही, पोराला सांभाळायला कोणीच नाही, बाकीचे सगळे लोक गेले, यांचा नंबर लागलेला आहे, फक्त यांची ड्युटी लागली. तर असे काही लोक असतात. म्हणून भगवंतानं सांगितलं काही लोक निस्वार्थी असतात, स्वतःचं पण हित करतात. स्वतःचं हित म्हणजे काय? सील सदाचारामध्ये परिपूर्ण असतात आणि दुसऱ्याला पण सांगतात की तुम्ही पण दान दिलं पाहिजे, तुम्ही पण सील पालन केलं पाहिजे, तुम्ही पण ध्यान केलं पाहिजे, ध्यानाच्या शिबिराला गेलं पाहिजे, तुम्ही पण विहारात गेलं पाहिजे. दुसऱ्याचं दुःख वाटून तेव्हाच आपण घेऊ शकतो. जेव्हा आपल्याकडे धार्मिकता असेल, सील सदाचार असेल, आपलं मन निर्मळ असेल तर दुसऱ्याचं दुःख आपण समजून घेऊ शकतो. पण आपल्याकडे मनाची निर्मळता नसेल, आपल्याकडे सील सदाचार नसेल तर दुसऱ्याचं दुःख समजेल काय आपल्याला? नाही समजू शकत बघा. आणि त्यामुळे ही चौथी प्रवृत्ती सांगितली भगवंताने या जगामध्ये आहे की स्वतःचं पण हित करणारे असलो पाहिजे आणि दुसऱ्याचंही हित करणारे असलो पाहिजे. आध्यात्मिक बाजू पण सांगितली या उपदेशाची आणि व्यवहारिक बाजू पण सांगितली. व्यवहारिक बाजूमध्ये काय मग की संसारामध्ये जरी तुम्ही रमत असाल तर स्वतःचं पण पोट भरलं पाहिजे आणि दुसऱ्याचं पण पोट भरू दिलं पाहिजे. त्यासाठी तुम्ही सहाय्यक बनले पाहिजे. नाही तर आता ते मराठवाड्यात एक प्रकरण झाले पहा, त्या माणसाचं एवढं पोट भरलंय, आता आरोपी म्हणून त्याला अटक केलंय बघा. तुम्ही पाहत असाल टीव्हीवर त्याच बातमी. काय जे असेल ते बाबा कशाला नाव घ्यावं कुणाचं, ते बघा तुम्ही प्रकरण बघितलं तुम्ही. लय संपत्ती कमवली म्हणे बाबा, संपत्ती कमव. भगवान बुद्ध असे नाही म्हणाले की संपत्ती कमवू नये, पण एवढी कमवू नये की ती आपली अंगलट येईल. आता मला सांगा आतमध्ये गेल्यावर काय कामाची आहे का? कामाची कुत्रेच खातील ना आता ते, कोणाची गोष्ट बघा. पण भगवान म्हणाले म्हणून संपत्ती कमवत असताना त्याचे जर 4 हिस्से केले, त्याचे जर 4 भाग केले तर ती कमवलेली संपत्ती आपल्याला सुख देऊ शकते. आपण सांगितलं बऱ्याचदा बघा, म्हणजे माता पित्याचं भरण पोषण करण्यासाठी संपत्तीचा एक हिस्सा तुम्ही बाजूला काढून ठेवला पाहिजे. पत्नी मुलं बाळ यांचा संगोपन करण्यासाठी एक हिस्सा बाजूला काढून ठेवला पाहिजे. आणि तिसरा हिस्सा जो आहे तो इन्व्हेस्टमेंट करण्यासाठी, भविष्यात कोणतं संकट आहे, कोणतं दुःख आहे, कोणतं काम आहे, लग्न कार्य आहे, काय दवाखाना आहे, याच्यासाठी एक इन्व्हेस्ट करून ठेवला पाहिजे, जमा पुंजी पाहिजे. तिसरा हिस्सा. आणि चौथा हिस्सा काय सांगितला? दान पुण्यासाठी. म्हणून तर आपले बाबासाहेब म्हणाले की तुमचा कमाईचा 20वा हिस्सा धर्मकार्यासाठी तुम्ही दान दिला पाहिजे. दान ही पायवीत आहे ना. तुम्हाला सांगतो काही लोकांना वाटत असेल असं की दान पण दानाशिवाय धम्मच नाही. तुमच्या माहितीसाठी सांगतो, भगवान बुद्ध म्हणाले दान म्हणजे त्याग आहे. आणि दान म्हणजे फक्त पैशाचीच गोष्ट नाही सांगितली भगवंताने. हे धम्मदान तर सर्वश्रेष्ठ दान आहे. भक्तीची प्रवचन जे करतात त्याला धम्मदान म्हणतात. धम्मदान म्हणजे पार्टी आभारी त्याला नाही म्हणत बाबा. तुमच्याकडे लय होत असेल ते पार्टी आभारीचा कार्यक्रम तर त्याला धम्मदान म्हणत नाही. पैशाच्या दानाला धम्मदान म्हणत नाही. उपदेशाला धम्मदेशनीलाच धम्मदान म्हणत असतात. ते आर्थिक दान वेगळं. तर भगवंताने सांगितलेलं आहे की आपण आपल्यामध्ये क्वालिटी तयार केली पाहिजे, आपल्यामध्ये चांगुलपणा तयार केला पाहिजे. आज संसारामध्ये बरेच लोक दुःखी आहेत बघा, कष्टी आहेत, परेशान आहेत. अनेक लोक रडतात पडतात, कोणी कोणाला दुःख देते, कोणी कोणाला दुःख देते. या सगळ्या गोष्टींवर एकच उपाय आहे आणि तो उपाय म्हणजे भगवान बुद्धाच्या मार्गाने आपण चाललो पाहिजे. ज्यांच्याकडे धम्माचं बल आहे, ज्यांच्याकडे धम्माचा मार्ग आहे ते लोक कमी दुःखी असतात बघा. जरी दुःख येते प्रत्येकाच्या वाट्याला येते, असं काही नाही की दुःख कोणाच्या वाट्याला येणार नाही. दुःख प्रत्येकाच्या वाट्याला येते बिलकुल. आता कालच एक बाबा भेटले, आमच्याकडे आले होते, बऱ्याच वर्षानंतर भेटले. तर ते बिहारावर असायचे, आमच्या गुरुजींच्या चिवर शिवायचे.
त्यांना टेलरिंग काम यायचं तर चिवर शिवायचे. त्या काळामध्ये फार जुना काळ तो, चिवर शिवायचे. आणि आता त्यांचा एक चांगला मोठा मुलगा गेला. आता ते बाबा म्हातारे झाले, तर भेटण्यासाठी आले आम्हाला. ते गुरुजीकडे ते यायचं चिवर शिवायला, तेव्हा फार वर्षापूर्वीची गोष्ट आहे. तर मला म्हणाले भत्तेजी की आमचा मुलगा वारला, एक 2-3 मुलं आहेत त्यांना, तर मुलगा वारला तर त्याचं फार मला दुःख होते. आणि लोक म्हणतात की बा तुम्ही तर चांगलं काम करत होते, धर्माचं काय काय तुमचं कसं काय असं झालं आणि म्हणून काही नसते. तर मी म्हणालो त्यांना तसं नाहीये, सगळेच मरण कर्मामुळेच येत नाही, हे तुम्हाला पण मी सांगेन. बऱ्याचदा असं होते बघा, सगळेच मरण, मृत्यू समजतो पण काळ मृत्यू आणि अकाळ मृत्यू आहे, तर सगळेच मरण कर्मामुळेच येत नाही. तर समजा अटॅक आहे हृदयाचा, आपण आपल्या वर्तमान जीवनात याची जर काळजी घेत नाहीये तर हे आपल्याला धोका देऊ शकते, आम्हाला पण आणि तुम्हाला पण, कोणाला पण. याची काळजी घेत नसेल आपण, कारण याचे नियम आहेत काही ठरलेले, याला व्यायाम पाहिजे, याला वेळेच्या वेळेला नाश्ता जेवण, त्याचे पण मात्रा प्रमाण पाहिजे, काय खायचे काय नाही खायची, याला पुरेशी झोप पाहिजे असते, रात्रीची 5-7 घंटे 8 घंटे किमान झोपलं पाहिजे. आता जर झोप होत नसेल एवढी तर त्याचा साईड इफेक्ट होईल की नाही? मग कोणत्याही गोष्टीचा साईड इफेक्ट होतो. म्हणजे भगवंताने सांगितलं अतिरेक कोणत्याच गोष्टीचा बरा नाही, पण चांगल्या गोष्टीचा अतिरेक बरा नाही. मी तुम्हाला सुरुवातीला जे म्हणालो भगवान बुद्ध लवकर गेले, तर चांगल्या गोष्टीचा काही अतिरेक झाला ना म्हणजे त्यांच्याकडून, कारण ती काळजी घेण्यात आली नाही. 6 वर्षाची खडतर तपश्चर्या केली ना भगवंताने, तर तेव्हा कंबर पाठ काय करत असेल. आता तुम्ही आज जे बसला, तुम्ही कल्पना करू शकता नाही का, आम्ही रोज बसतो असेल, तुम्ही पण कल्पना करू शकता की एक दिवस जर 2-4 तास बसले तुम्ही असेल तर आपली कंबर वगैरे पाठ वगैरे किती दुखते. भगवान किती दिवस बसले आपले? 6 वर्ष बसले बघा बोधिसत्व असताना, 6 वर्ष. ते पण अन्न पाण्याचा असा एक कण बाबासाहेबांनी लिहिले ना ती बुद्ध आणि धम्मग्रंथामध्ये, तर एकदम 6 वर्ष बसणं जोक आहे का? एकाच अवस्थेमध्ये, ते पण पद्मासन. हे पद्मासन पहा, म्हणजे एक मांडी म्हणजे पाय एकमेकात गुंतवून पद्मासन आहे बघा. ते पद्मासनात बसले, 6 वर्ष ध्यान केलं त्यांनी आणि तेव्हा त्यांना ज्ञान प्राप्त झालं. जिंदगीत हे पण खरं आहे की संघर्षाशिवाय कुणाला काही मिळत नाही, सहज मिळालेलं टिकत नाही, आणि संघर्षातून जे मिळते ते कायम सुख देते बघा. आणि आपल्या नंतरही गेल्यानंतरही ते टिकून राहते. आणि त्यामुळे तुम्हाला हे 4 प्रकार सांगितले. बाबांचा जन्मदिवस मनवत आहे त्याच्यामुळे तुम्हाला सांगतोय, जीवनामध्ये या 4 पैकी तुम्ही 4थ्या प्रकारचे आपण असायला पाहिजे. स्वतःसाठी पण जगलो पाहिजे, पण फक्त स्वतःसाठीच जगलो नाही पाहिजे, स्वतःसह इतरांच्या साठी पण जगलो पाहिजे. तर पहिला प्रकार तुम्हाला समजला, स्मशानात अर्धवट जळालेल्या लाकडासारखे आपण असता कामा नये, आपण इतरांच्या कामी पडणारे असलो पाहिजे. मी नेहमी सांगतो, शेतात नांगरत असताना ती पाचर असते बघा, तुमच्याकडे पाचरच म्हणतात का म्हणतात? हा, दुसरंच काय म्हणतात तुमच्या? नाही ना, फाळ नाही, ती अशी ढिपली असते छोटीशी, पॅकिंग साठी वापरतात त्याला लाकडाची. तुम्ही शेतकरी नसाल तर सांगतो तुम्हाला की ते नांगराला असते बघा, वखराला नांगराला पॅकिंग राहावी म्हणून अशी छोटीशी ढिपली असते, तर तिला पाचर पण म्हणतात. तर ती पाचर कामाला येते. अगोदरच्या काळात पत्र्याचे घर होते बघा, तर ते जर गळत असतील तर ढिपली लावायचे लोक. ढिपली तरी समजते का नाही? लाकडाची ढिपली वटगण म्हणून लावायची, किंवा पात्रवळे असायचे पण खाली पाण्याच्या, त्याच्यात भात आणि वरण एकाच ठिकाणी राहावं म्हणून लोक दगड लावायचे बघा वटगण जेवायला बसल्यावर पंक्तीला. तर वेळ प्रसंगी वटगण कामाला येते माणसाच्या, वेळ प्रसंगी पाचर कामाला येते माणसाच्या. पण कधी कधी आपलीच माणसं असून आपल्या कामाला जर येत नसतील तर त्या जीवनाला अर्थ आहे का काही? मग बिलकुल अर्थ नाही आहे. आणि म्हणून आपल्याही माणसांच्या आपण कामी पडलो पाहिजे, स्वतःचं पण हित करून घेतलं पाहिजे आणि इतरांच्या साठी पण आपण जगू शकलो पाहिजे. त्या जीवनाला अर्थ आहे. म्हणून पहिला प्रकार आपल्यामध्ये नसायला पाहिजे, म्हणजे स्मशानात जळालेल्या अर्धवट जळालेल्या लाकडासारखे आपण नसलो पाहिजे. दुसरा जो स्वभाव सांगितला लोकधार्जिना, तर लोकधार्जिने पण आपण नसलो पाहिजे. लोकधार्जिना सोबत आपल्याला आपलं हित कळालं पाहिजे, दुसऱ्याचं हित केलं पाहिजे. आध्यात्मिक दृष्ट्या तर दुसऱ्याचं पण हित केलं पाहिजे, पण आपलं हित केलं पाहिजे. म्हणून तिसरी प्रवृत्ती जी सांगितली, स्वार्थी प्रवृत्ती सांगितली, आपलंच पोट भरणारी, तर तीही प्रवृत्ती आपल्यात नसायला पाहिजे. पण 4थ्या प्रवृत्तीचा भगवंतांनी प्रशंसा केलेली आहे, म्हणजे सर्वोत्तम
तो स्वभाव सांगितला भगवंताने, स्वतःसाठी जगणे आणि इतरांच्यासाठी जगणे. आणि निश्चितपणे तुम्हाला सांगतो, आजचा हा जो कार्यक्रम आयोजित केला त्या चांगले परिवाराने, हा चौथ्या प्रकारात मोडणाऱ्या व्यक्तीचा स्वभाव झाला बघा. तुम्हाला सांगतो म्हणून साधुकार द्या त्याच्यासाठी एकदा. कारण या जगामध्ये खरोखरच कार्यक्रमाला आम्हालाही लोक बोलवतात किंवा कार्यक्रम करतही असतील. हालाकी तो घरी पण कार्यक्रम त्यांनी परित्राण, बुद्धपूजन, चिवरदान, भोजनदान घरी केलं असतं. पण इतरांच्या मध्ये मी सुरुवातीला जसं सांगितलं, लोकांनाही धम्मदेसना ऐकायला मिळावी म्हणून बिहारामध्ये धम्मदेसनेचं आयोजन केलं त्यांनी. आणि निश्चितच हे महान पुण्य आहे तुमच्या जीवनामध्ये. सांगतो, पैसा येतो जातो, पैसा येतो जातो. खरं तर म्हणजे काय म्हणतात, चिप्पू 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 जेवढं राहते माणूस, तेवढा पैसा आपल्याला धोका देते बघा. दवाखान्यात इकडे टाका म्हणते बघा, तिकडे टाका म्हणते बघा, तिकडे म्हणजे पैसा म्हणते म्हणजे बोलत नाही, पण आपोआप ते घर करते बघा. तसं तर भगवंतानं सांगितलंय, आपलीच धनसंपत्ती आहे, तुम्हीच कमवलेली आहे. पण याचा अर्थ असा नाहीये की कुठे ती दान पुण्यात नाही वाटली पाहिजे. बिलकुल असे उपक्रम आपल्या समाजातल्या लोकांनी राबवले पाहिजे. कारण बाबासाहेबांना अभिप्रेत आहे ना, धम्माचा प्रचार झाला पाहिजे की नाही. फुकटच होईल का धम्माचा प्रचार या जगामध्ये? आता सध्या आधुनिक युगात फुकटच होईल का? भगवंताचा काळ नाहीये ना आता. आता भगवंताच्या काळात भिक्खू हजारो होते हो, आता आहेत का भिक्खू तेवढे नाही. ज्यांना विचारलं मी, तुमच्या परिसरात कोणी भिक्खू राहते की मध्ये कोणीच राहत नाही. आता कोणत्या कंपनीतून तयार होऊन येतील का? कंपनीतून तयार होत किंवा भिक्खू? भगवंताने भिक्खू संघाची निर्मिती केली की नाही? त्या थायलंड मध्ये प्रत्येक घरातून भिक्खू आहे. तुमच्या माहितीसाठी सांग, प्रत्येक घरातून भिक्खू आहे. म्हणून सुवर्णभूमी त्याला म्हणतात बघा. कधीतरी सुवर्णभूमी म्हणजे जिकडे पाहिलं तिकडे भंतेजी. आम्ही त्या एका मनुष्यला गेलो, एका बिहाराला गेलो, आता थायलंडला गेलो तर तिथे त्यांना विचारलं तर ते 16 माळ्याच्या 8 बिल्डिंग पाहिल्या तिथं बघा, भिक्खू निवासाच्या. 16 माळ्याच्या बिल्डिंगी, 8 बिल्डिंगी. त्यांना विचारलं बा सध्या राहण्यासाठी भंतेजी किती आहे? तर ते म्हणाले, भंतेजी सध्या आमच्याकडे 6000 भंतेजी राहतात. किती किती 6000 भंतेजी राहतात त्यांच्याकडे. बाबा इकडं तर कोणी नाही आणि इकडे प्रशिक्षण केंद्रही नाही आहेत म्हणा. तिकडे प्रॉब्लेम इकडे असा आहे की लोकांना काही काही चिवरधाऱ्यांच्या चुका दिसतात. पण मला म्हणायचंय, त्याच्या पुढे जाऊन आपण बाबासाहेबांचे अनुयायी आहोत. आपण त्या चुका ते का करतात तो प्रॉब्लेमवर सोल्युशन शोधलं पाहिजे. भगवान बुद्धांनी सांगितलं, नाव तो कोणी पण ठेवेल. मी दृष्टांत सांगत असतो बघा, तुम्ही प्रवचन ऐकत असाल तर चित्रकाराचं. तुम्ही ऐकलंय पण चित्रकाराचा दृष्टांत सांगत असतो बघा मी. त्या चित्रकाराने चित्र काढून जे चौकात ठेवलं, त्याच्या खाली त्यानं तो मजकूर लिहिला होता की मी काढलेल्या वरील चित्रामध्ये ज्यांना कुणाला जिथे कुठे त्रुटी आढळेल त्यांनी तिथे खून करावी. बरोबर? तर त्यानं संध्याकाळी येऊन पाहिलं तर सारं चित्र रंगवलेलं होतं. चित्र गायब झालं होतं, प्रत्येक ठिकाणी खुणा होते. त्यानं मित्राकडे जाऊन सांगितलं तर मित्र त्याच्यापेक्षा जरा हुशार होता. मित्रानं सांगितलं, तेच चित्र तू काढ उद्या, पण मी सांगतो तो मजकूर लिही. आणि उद्या बरोबर त्याच चौकात तेच चित्र ठेवलं आणि मित्रानं सांगितलेला मजकूर ठेवला, लिहिला त्या चित्राच्या खाली की वरील मी काढलेल्या चित्रामध्ये आपल्याला जिथे कुठे त्रुटी आढळेल ती त्रुटी दुरुस्त करावी. संध्याकाळपर्यंत चित्र तिथं तसंच राहिलं. बिलकुल कोणा त्याला धक्काही लावला नाही, हातही लावला नाही, हिंमतही केली नाही. संध्याकाळी त्या मित्राने विचारलं की हे कसं काय झालं असं? चित्र तर तेच होतं. ते म्हणजे मजकूर बदलला. म्हणे काय लिहिला मजकूर की चुका काढा, तिथं खून तयार करा, म्हणजे चुका दाखवून द्या. तर चुका कोणाला दाखवून देता येत नाही बाबा. अगोदर तर चुका दिसतात, कुठे जा चुका दिसतात. कोणता माणूस भेटो, बाई भेटो, पोरगी भेटो, पोरगा भेटो, कोणी सोयनिकीला जाओ बसो, अगोदर पाहते सगळं ठीक आहे, नाक बरोबर नाही, त्या बाबा नाकच कशाला पाहते. मी तर म्हणतो सोयनिकीला गेल्या की तंबाखू खाते का हे पहा, दारू पिते का हे पहा, बाहेरचे नको ते नाद आहेत का हे पहा. ते पाहत नाही. ते पुढे सावळीत दिसू लागली होती पोरगी. सावळी असो का गोरी असो, पोरगा सावळा असो का गोरा असो, हे महत्वाचं नाही. या कोचेला काय घेऊन बसले हो? हे सगळे सुरकुत्यात पडतात बापा. आईकडे पहा, आईचे केस पांढरे होऊन रंग लावून गेला ते पिवळे झाले. आता हे राहतील का काळे? कोणाचं टकले पडते पूर्ण. समजा तुम्हाला सांगतो, म्हणजे जीवनाचं हे परिवर्तन आहे ना सगळ्या गोष्टीचं. तर मग त्या त्रुटी का म्हणजे दुसऱ्या दिवशी काय सांगितलं त्याने की जी कोणती त्रुटी दिसेल त्याच्यात दुरुस्ती करावी. तर दुरुस्ती कोण करते?
तर माझं म्हणणं आहे की बा जर कोणी असं दिसते समाजामध्ये जे काही दिसत असेल तर त्याच्यावर सोल्युशन पहा. सोल्युशन नाव ठेवणं हे सोल्युशन नाहीये. नाव ठेवणं सोल्युशन आहे का? नाही. नाव ठेवणं सोल्युशन नाहीये. कोणाला काही म्हणजे कमी आहे आणि ते तसं राहत असेल तर तिथे बघा तुम्ही काय करू शकता, आपण काय करू शकतो. सम्राट अशोकानं मुलगा दिला, मुलगी दिली, कोणी सांगेल हो गौरू नाही का 84,000 विहार बांधले, हे केलं ते केलं, हे कोणी सांगेल? आम्ही सांगतो, तुम्ही सांगाल. पण त्यानं केलेलं आपण काही करतो का तसं? हा विषय महत्वाचा आहे तुमच्या माहितीसाठी सांगतो. आता मी समाजामध्ये पाहतो, वाईट नका वाटू देऊ, कोणी म्हणते सम्राट अशोकाने 60,000 भंतेजींचे चिवरं काढले. आता सम्राट अशोकाने काढले नाही, काढले पण भंतेजींच्या माध्यमातून काढले. ते नियमानं राहत नव्हते, विनयानं राहत नव्हते, पण त्यानं सोल्युशन शोधलं ना त्याच्यावर. स्वतःचा मुलगा दिला, मुलगी दिली, प्रशिक्षण केंद्रांची निर्मिती केली. तुमच्या माहितीसाठी म्हणजे विहार म्हणजे असे फक्त वंदनेसाठी निर्माण नाही केले त्यानं. 84,000 विहाराचे जे स्तूप जे निर्माण केले ना, तर फक्त वंदना घेण्यासाठी नाही, तर भिक्खूंना तिथे राहता यावं, त्यांची जबाबदारी, त्यांचं खाणं पिणं, भोजनदान, प्रवचन या सगळ्यांची सोय केली. म्हणून समाजातल्या मायबाप असलेल्या लोकांना मी नेहमीच सांगतो अशा प्रकारे आपल्या चॅनलच्या माध्यमातून की सोल्युशन सांगा की काय करू शकतो. म्हणजे जर काही अशा त्रुट्या समाजात होतात, विहारात लोक जात नाही तर जात नाही, त्याच्यावर चर्चा करण्यापेक्षा तुम्ही लोकांकडे जा. मी तर म्हणतो विहाराची कमिटी असेल, महिला मंडळ असेल, सगळीकडची गोष्ट तर तुम्ही समाजात फिरलो पाहिजे. चर्चवाले लोक घरोघर फिरतात, आपले लोक फिरतात, काही लोक तर सोडले, फिरतात का? नाही फिरत. म्हणून चर्चमध्ये गर्दी असते, काय ते लोक घरोघर जातात ना. फक्त भिक्खूच काम नाहीये. धम्मरथाची किती चाका आहेत? 4 चाक सांगितले बाबासाहेबांनी. भिक्खू, भिक्खुणी, उपासकानी, उपासिका ही 4 चाक व्यवस्थित असायला पाहिजे. त्यांचा ताळमेळ असायला पाहिजे पहिली गोष्ट. तर नाही तर पाठीमागचं चाक पाठीमागे वळतील, पुढचं पुढेच वळते, तर गाडी चालेल का बरोबर? म्हणून उपासक आणि भिक्खू यांच्यामध्ये सुद्धा समन्वय असायला पाहिजे, तोही व्यवस्थितपणाचा बुद्धाच्या विचाराला धरून. आणि म्हणून तुम्हाला मी हे यासाठी सांगितलं की आपल्याही विहारात आपण येणारी लोक जोडले पाहिजे. समाजामध्ये जिथे कुठे त्रुट्या दिसत असतील तर त्या त्रुट्यांवरती आपण योग्य ते सोल्युशन काढलं पाहिजे, जेणेकरून त्या त्रुट्या होणार नाही. समाजात धम्मापासून दूर असलेल्या लोकांना सुद्धा आपण जोडलं पाहिजे. आणि त्यासाठी म्हणूनच आपण दी ग्रेट हॅपीनेस या युट्यूब चॅनलचं निर्माण केलंय. बघा, हे सोशल मीडियाचं युग आहे. आज प्रत्येकाकडे बाबासाहेबांच्या पुण्यामुळे एका घरात मी तर म्हणतो जेवढे लोक तेवढे अँड्रॉइड फोन आहे. तुम्ही बसलेल्यांना तुम्हाला जर म्हटलं मोबाईल जमा करा तर इथं मोठाच्या मोठा ढिगारा पडेल मोबाईलचा. आता सध्या जर म्हटलं ठेवू नका बाबा, सांगतो जसं आहे की नाही अँड्रॉइड फोन, त्याच्यात युट्यूब कोण नाही वापरत, फेसबुक कोण नाही वापरत, व्हॉट्सअप कोण नाही वापरत. हे सोशल माध्यम फार महत्वाचे आहे, कारण आपला प्रिंट मीडिया नाहीये, आपला इलेक्ट्रॉनिक मीडिया नाहीये. आज इतर लोकांचे चॅनल्स वगैरे सर्व काही आहे. बघा, सगळ्या त्यांच्या बातम्या सिरियल मध्ये तेच दाखवतात, काय पिक्चर मध्ये तेच दाखवतात. आता बघितलं लहानपणी आम्ही पण दाखवतात की नाही. म्हणजे प्रचार प्रसार कोणत्याही माध्यमातून त्यांचा होतो, आपल्याकडे तसं माध्यम नाहीये. म्हणून डोकं लढवलं आम्ही आणि हे चॅनल्स काढले भंतेजीने. आम्ही प्रत्येकाचं वेगवेगळं चॅनल आहे, आपलं दी ग्रेट हॅपीनेस चॅनल आहे, त्याच्यावरती प्रवचन आपले असतात. तर तुम्हाला मी हे यासाठी सांगत आहे की घरात तुमच्याकडे चांगल्या टीव्ही मोबाईल असतील तर त्याला कनेक्ट करत राहा मोबाईल आणि प्रवचन लावत राहा. आपले प्रवचन विविधांगी असतात, अनेक विषयांवरती असतात. मी विशेषतः घरगुती मॅटरवर जास्त बोलतो, कारण भगवान बुद्धाने महामंगल जो सूक्त जे शिकवलं तुम्ही वाचा, सिगालोवाद सूक्त जे शिकवलं त्यातही व्यवहारिकपणा किंवा पती पत्नीचे संबंध, माता पिता आणि मुलांचे संबंध, कौटुंबिक कलह या सगळ्या गोष्टींवर भगवंतांनी अनेकदा भाष्य केलेलं आहे. मला म्हणायचं आहे की परिवारामध्ये अगोदर व्यवस्थितपणा असायला पाहिजे. परिवार अगोदर, एक परिवार जर धार्मिक बनला तर तो समाजाला काहीतरी देऊ शकतो. बाबासाहेब म्हणाले मला भारत बुद्धमय करायचा आहे, पण मी म्हणतो भारत बुद्धमय करण्याच्या अगोदर आपल्याला आपल्या घरापासून सुरुवात करावी लागली की नाही, बरोबर की नाही. आपल्या घरातलं कोणी वंदनेला येत नसेल, पंचशील पाळत नसेल, आज उपोषण आहे बघा, आठवड्यातून एकदा उपोषण येते की नाही, त्या उपोषणाचं पण पालन करू शकलो पाहिजे. आणि म्हणून आपल्या दी ग्रेट हॅपीनेस चॅनलला फॉलो करावं, यासाठी मी तुम्हाला एक सूचना करतोय आणि माझ्या शब्दांना इथे पूर्ण विराम देतो. भवतो सब मंगल रक्षन्तु सब देवता सब बुद्धानुभावेन सदा सुखी
भवन्तु ते भवतु सर्वमङ्गलं रक्षन्तु सर्वदेवता सर्वधर्मानुभावेन सदा सुखी भवन्तु ते भवतु सर्वमङ्गलं रक्षन्तु सर्वदेवता सर्वसङ्घानुभावेन सदा सुखी भवन्तु ते बुद्धं नमामि धम्मं नमामि संघं नमामि The great happiness. बुद्धं शरणं गच्छामि